सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये राणी आणि इंद्र आता दोघे घरी येतात. घरी आल्या मालती तिथे थांबलेली असते, त्यांच्यासोबत बोलत असते. तेवढ्यात राणीला उलट्याचा त्रास व्हायला सुरुवात होते. राणीला खूप उलट्या होत असतात. तर आता लगेच मालती हिला ओरडायला लागते, म्हणते की काय चाललंय हिचं, हिला उलट्या कसं काय होत आहेत. इंद्र, काय चाललंय नेमकं तुमच्या दोघांचं, मला लवकर सांगा. आणि काय रे, हिला उलट्या होत आहेत म्हणजे काय काय झालंय नेमकं हे सगळं. इंद्रा, तुला कळत नाही का, लहान आहे का तुम्ही. तर आता लगेच इंद्र म्हणतो, काय झालं आई, असं काय ओरडते, तुला काही कळतं की नाही. अगं तिला त्रास होतोय, तिच्याकडे लक्ष द्यायचं, तर असं का ओरडते. तर आता ती म्हणते की इंद्र, तरी पण मी तुला सांगितलं होतं तिच्यापासून लांब राहा. आणि काय रे, काय केलंस तुम्ही, हे सगळं काय चाललंय तुमचंवालं, काही कळतं की नाही तुम्हाला. इंद्रा, काय आहे हे सगळं. आणि ती इंद्राला खूप बोलत असते. इंद्र म्हणतो, अगं आई, नीट समजून तरी घे ना. अगं तिला त्रास होतोय, तिला शांत करणारी. राणीला तो तिकडे घेऊन येतो आणि म्हणतो, आई तुला माहिती का, अगं ती 5 ग्लास कारल्याचा ज्यूस पिली आहे, त्यामुळे तिला हा एवढा त्रास होऊ राहिला. तर आता लगेच म्हणतो, काही 5 ग्लास कारल्याचा ज्यूस पिली त्यामुळे एवढा त्रास होतोय का. तर आता लगेच म्हणतो की त्यामुळेच त्रास होत आहे तिला. तर आता लगेच म्हणतात की हो का, मला वाटलं की दुसरं काय आहे. तर आता लगेच ती म्हणते की अगं आई, तुला काही कळतं की नाही. तर आता लगेच मालती म्हणते, काय घराणे, मला तू हे देते काय, धमकी देते काय, तुला असं वाटतंय आता उलट्या करून दाखवते म्हणजे तुला असं वाटतंय की माझ्या मनात काय आहे ते बघण्यासाठी का. मी तुला कधीच असं हे करणार नाही आहे, ॲक्सेप्ट करणार नाही आहे, असं म्हणते. आणि आता लगेच राणीला इंद्र म्हणतो, आई काही समजत नाही तुला, अगं तिला त्रास होतोय, तिला आरामाची गरज आहे, तिला आराम करू दे ना. आणि काय ग तुझं हे काय चाललंय, आराम करू दे तिला आणि मग काय करायचं ना ते कर तू. राणी चल आतमध्ये, तू गोळ्या घे ना, आराम कर, असं म्हणतो. राणीला घेऊन जातो. आणि आता लगेच मालती म्हणते, बघा ह्या मुलीवरून माझा इंद्र मला ओरडला आहे आज. मला खरंच, मी सोडणार नाही यांना. माझ्यावरून, माझ्या याच्यावरून, ह्या पोरीवरून मला ओरडतोय काय, याला बघतेस मी, असं म्हणत असते. तर आता लगेच जो इंद्र आहे तो इंद्र म्हणतो की आता मला काहीतरी करावंच लागणार आहे. तो आतमध्ये जातो, राणीला म्हणतो, राणी शांत हो. राणीला आता गोळ्या देतो आणि म्हणतो, राणी आराम कर तू, आणि हे बघ मी सांगन ना ते करायचं. राणी गोळ्या घ्यायला नको म्हणते. म्हणते, इंद्रसराव गोळ्या खूप कडू असतात. तर इंद्र म्हणतो, अगं राणी, तू 5 ग्लास कारला ज्यूस पिली, तो कडू नाही लागला, आणि गोळ्या कडू असतात का. तर राणी म्हणते की हो इंद्र सर, गोळ्या कडू असतात. तर आता इंद्र म्हणतो, तू माझं ऐकणार आहेस की नाही, नाहीतर बघा मग राणी, कशासाठी केली ग, कशासाठी 5 ज्यूस पिलीस तू, एवढा त्रास करून घेतला स्वतःला. तर राणी म्हणते, तुम्हीच म्हटले होते ना इंद्र सर, तू माझ्या शब्दाचा मान राखत नाहीस, त्यामुळे पिली मी एवढं ज्यूस. तर आता लगेच तर काय, माझ्या शब्दाचा मान राखण्यासाठी तू ज्यूस पिले एवढे. तर आता लगेच राणी म्हणते की हो, तुमच्या शब्दाचा मान राखण्यासाठी मी ज्यूस पिले आहे, बाकी काहीच नाही इंद्र सर. तर आता इंद्र म्हणतो, राणी अगं काही कळतं की नाही, तू माझं इथून पुढे सगळं ऐकणार आहेस ना. तर राणी म्हणते की हो. तर इंद्र म्हणतो की हे बघ, इथून पुढे 24 तास अभ्यास करायचा, 24 hours तू अभ्यास करायचा, मला बाकीचं माहिती नाही आहे. तर राणी म्हणते की अहो इंद्र सर, तुम्ही म्हणाल ना तर मी आत्ताच अभ्यासाला सुरुवात करते, चला मी चले पुस्तक घेऊन. तर इंद्र म्हणतो, आधी गोळ्या घ्यायच्या, माझं ऐकायचं आहे ना तुला, का माझ्या शब्दाचं काहीच नाही तुला. तेवढ्यात राणी लगेच गोळी घेऊन टाकते. आणि इंद्र आता तिला तिथे झोपायला सांगतो, तिच्या अंगावर टाकतो आणि ती राणी तिथे झोपते आता. तर इकडं जी रत्नाकाकी आहेत, रत्नाकाकी त्या अजितला म्हणत असतात, अजित अरे आपल्याला त्या राणीला त्यांना खरंच हे केलं पाहिजे, राणी खरंच किती चांगली आहे ना, अरे मुलगीवानी मला आई समजत होती ती, आपल्याकडून चूक झाली, आपण असं वागायला नको होतं. तर लगेच अजित म्हणतो की हो ना, मला पण भावासारखं धरत होते, त्या किती चांगल्या होत्या ना, असं अजित पण म्हणतो. आणि आता तिथे उर्मिला आणि विक्रांत येतात. ते म्हणतात की विक्रांत म्हणतो की आई तुला माहिती का, यासाठी मी एक चांगली गोष्ट करतो आहे, मी राणीला, इंद्राला जॉब देण्याचं हे करतो आहे. मी त्याला हे केलं असतं, त्याने नसता घेतला जॉब, पण आता तो त्याला माझ्या पद्धतीने जॉब देत आहे. आता तो जॉब त्याने केला म्हणजे तो चांगल्या घरात चांगलं वागू शकतात, चांगले राहू शकतात, त्यासाठी लवकरच मग आपली फॅमिली घरात येईल, असं म्हणत असतात. तर आता लगेच म्हणतात की ठीक आहे मग. तर इकडं जे इंद्र आहे, राणी स्वयंपाक बनवायला लागते. इंद्र म्हणतो, राणी स्वयंपाक नको, अभ्यास कर. आणि इंद्र आता स्वयंपाक बनवतो आणि राणीला ते खुर्चीवर बसून अभ्यास करायला सांगतो. तर चला आता बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.